श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय ऊने त्याला सांगा जोजी, किंवा काय वाणी त्याला सांगा जोजी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, परमपुरुष शौरी पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहरी, प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी सदै धवलासम विठ्ठल, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरू ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, गजाननं भूतगणादि सेवितं कपित्त जम्बू फलचारु भक्षणं नाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं, नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिव्रते, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्यां प्रदाभो, अतुलितबलधामं हेमशैलापदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रिभक्तं वातजातं नमामि। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे, अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। ओम नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तंड संभुतं तन्नमामि शनैश्वरम्। नर्मदायै नमो प्रातः, नर्मदायै नमो निशिः, नमस्ते नर्मदे देवी त्राहि मां भवसागरात्, नमस्ते गोदावरी देवी त्राहि मां भवसागरात्, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवक झालो, सेवेला सेवक
सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी प्रस्तुत प्राप्त समय प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्ञानियांचे राजयोग्यांचे शिरोमणी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री विश्वमाऊली ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा आणि श्री गुरूंची कृपा प्राप्त झाल्यानंतर जो सतशिष्य असतो जो साधक असतो त्याच्या जीवनामधील सर्व प्रकारच्या चिंता मिटलेल्या असतात आणि श्री गुरूंच्या कृपेने त्याच्या ठिकाणी केवढी उच्च अशा प्रकारची स्थिती प्राप्त झालेली असते केवढं सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं या गोष्टीचं चिंतन विश्वमाऊली ज्ञानोबराय दृष्टांतात्मक पद्धतीनं या अभंगाच्या द्वारे प्रकट करतात विठ्ठल विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी अखिल गुरु निधान अकारण कारण करुणावरून अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगदाधार भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने वारकरी संप्रदायातील थोर संत विश्वमाऊली ज्ञानोबराय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय सद्गुरु जोग महाराज योगीराज श्री तुकाराम बाबा सद्गुरु माऊली बाबा योगीराज श्री भगरी बाबा योगीराज श्री जानकीदास बाबा राष्ट्रसंत संत श्रेष्ठ श्री जनार्दन स्वामी महाराज स्वामी समर्थ महाराज आणि प्रत्येक संप्रदायाचे असणारे जे आचार्य आहेत ज्या ज्या पंथामध्ये ज्यांनी या जगताला मार्गदर्शन करून आणि जीवात्म स्थितीपासून उत्थान करून परमात्म स्थितीपर्यंत पोहोचवण्याचा अल्पसा का होईना प्रयत्न केला असेल अशा विश्वामधील असणारे सर्व श्री गुरु जे आहेत या सर्व श्री गुरूंच्या कृपेने पुण्यसलीला गोदावरी गंगा मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये विराजमान नाही का सजनो या रुई गावाचं भाग्य फार मोठं आहे रुई गावापेक्षा सुद्धा आश्रमाचं भाग्य फार मोठं आहे याचं कारण असं आहे की आपला जो आश्रम आहे या आश्रमाला गोदावरी गंगा मातेनं पूर्ण वेढा दिलेला आहे बरं का पूर्ण वेढा दिलेला आहे नाही का रुई गावामधले लोक सुद्धा कॅनॉलच्या वरती असल्यामुळं गंगा गोदावरी माता त्यांच्या उजव्या हाताला आहे बरं का सर्व सिद्धी चालता सर्व सिद्धी चालता सर्व सिद्धी जाणता सर्व सिद्धी जाणता सर्व सिद्धी जाणता येर भाग्य घराये सर्व सिद्धी चालता सर्व जे ज्याचे जेवण तेची याचकासी दान योग्य भाग्य योग भाग्य येती घरा सर्व सिद्धी चालत नाही का सजनो हे आपल्या जीवनामधलं भाग्य असतं संत महात्म्यांचं हे भाग्य आहे की त्यांच्या भाग्याने त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या असणाऱ्या स्थिती किंवा सर्व प्रकारच्या असणाऱ्या सिद्धी सहज पद्धतीनं चालत येतात आपलं सर्वांचं सद्भाग्य त्यातल्या त्यात आश्रमाचं सद्भाग्य या बालगोपाळांचं सुद्धा सद्भाग्य पोरांनो ध्यानात ठेवा तुम्ही कोणत्या ठिकाणी राहतात याची जाणीव आज मी तुम्हाला करून देतो हे फार मोठे
भगवान परमात्म्याचे उपकार आहेत. पोरांनो, आपण ज्या आश्रमामध्ये राहतो हा आश्रम कोणत्या प्रांतामध्ये आहे? दंडकारण्यामध्ये. बरं का, ध्यानात ठेवा. पहिलं भाग्य दंडकारण्य. दुसरं आपलं भाग्य असं आहे की पुण्यसलीला गोदावरी गंगा मातेचा हा पवित्र असणारा काठ. बरोबर आपला आश्रम जिथं आहेत ना, याच्या समोर बरोबर त्या ठिकाणी गंगा मध्यमेश्वर, त्याच्यानंतर असणारं बाणेश्वर, मृगव्याधेश्वर, त्याचबरोबर असणारं राघवेश्वराचं मंदिर आणि नांदूर मध्यमेश्वरामध्ये असं एक गणपती मंदिर आहे की ज्या गणपती मंदिराच्या सानिध्यामध्ये वशिष्ठ ऋषींनी अश्वमेध यज्ञ केल्यानंतर त्या ठिकाणी 1000 तीर्थ, दशशत तीर्थ गणपती सानिध्य वशिष्ठ अश्वमेध यज्ञ केला. आणि खरोखर ज्या साधकाला आपल्या जीवनात सिद्धी प्राप्त करायची असेल, कोणत्याही प्रकारची सिद्धी, लौकिक असो परमार्थिक असो, अशा कोणत्या प्रकारची सिद्धी ज्या ठिकाणी प्राप्त होते असं स्थान गणपती बाप्पाचं स्थान आहे. ही सर्व स्थानं आणि त्यातल्या त्या दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा. बरं का, इथं आपण जे बसलेलो ना, बरोबर पाठीमागे दक्षिण वाहिनी गोदावरी गंगा. सजनो, एवढंच नाही, पलीकडे जर गेले तर मथुरा दास बाबांचं स्थान आहे. बरं का, तिथून जवळच मथुरा दास बाबांचं स्थान आहे. पलीकडे जर गेले जाता जाता लोणजाई मातेचं प्रसिद्ध स्थान आहे. गोरक्षनाथांचा असणारा डोंगर, तिथं प्रत्यक्षात गोरक्षनाथांनी साधना केलेली. नागरे बाबा आणि आता सकाळीच श्री गुरूंच्या दर्शनाला गेलो होतो. नागरे बाबांच्या बाबा नाशिकला गेलेले होते, 3-4 वाजता येणार आहेत. असो सजनो, बाबा आम्हाला तिथं घेऊन गेले की जिथं आतमध्ये गुंफा आहे, अशी मोठी गुफा आहे. त्या गुफेच्या आतमध्ये गोरक्षनाथांनी साधना केलेली गुफा. याच ठिकाणी गोरक्षनाथ पर्वतावरती भगरी बाबा यांचं सुद्धा सानिध्य आपल्याला आहे. याच बरोबर पलीकडे जर गेलो तर वाकदला कालिका मातेचं सानिध्य, त्याचबरोबर अडबंगनाथांचं सानिध्य या ठिकाणी, मायगावच्या देवीचं सानिध्य. इकडं सुद्धा कानळद गावामध्ये असणारी हनुमंतरायाची बालमूर्ती, एक विशेष पद्धतीची मूर्ती. त्याच्या पलीकडे जर गेलो तर शनेश्वर महाराजांचं एक सुंदर पद्धतीचं स्थान आहे. या सगळ्या असणाऱ्या युगराज श्री तुकाराम बाबा, माऊली बाबा यांच्या संपूर्ण वेढ्यामध्ये आपण आहे. बरं का, ध्यानात, या सगळ्यांच्या वेढ्यामध्ये आपण आहे. आणि बरोबर इथं स्थान दिलं. त्यातल्या त्यात गौमातेला माहिती होतं हा खूप आळशी आहे, रोज दर्शनाला येणार नाही. त्यामुळं गौमाता रस्त्यावरच येऊन तिनं अगोदरच अग्निकाष्ट घेऊन ठेवलं. कुठं? रस्त्यावरती. त्याला गौमातेला माहिती हा खूप आळशी, हा येणारच नाही गावामध्ये, म्हणून गौमाता रस्त्यावरती येऊन आणि खास माझ्या दर्शनासाठी, बरं का, खास माझं दर्शन व्हावं, म्हणजे मला तिचं दर्शन व्हावं, बरं का, म्हणजे माझं दर्शन घडावं, याच्यासाठी माता सुद्धा रस्त्यावर येऊन थांबलेली. याच्यापेक्षा काय चमत्कार असतो जगामध्ये दुसरा, नाही का? काय चमत्कार असतो सजन, ध्यानात ठेवा. आणि म्हणून अशा असणाऱ्या या पुण्यसलीला गोदावरी गंगा मातेच्या परमपावन कुक्षीमध्ये विराजमान श्री क्षेत्र रुई वैष्णवधाम या परमपावन नगरीमध्ये आपल्या श्री रामकृष्ण हरी साधना आश्रमामध्ये, याचबरोबर श्री रामकृष्ण हरी साधना आश्रम अंतर्गत श्री नर्मदा गौतमी गौमाता या गुरुकुलामध्ये आज आपण श्री गुरूंचं स्मरण करण्यासाठी सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. आजचा हा दिवस अत्यंत पवित्र आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जे संस्कृती सांभाळतात त्यांच्या जीवनामध्ये कृतज्ञतेचा भाव आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक संत महात्म्यांचं जीवन तुम्ही पहा, साधकांचं जीवन तुम्ही पहा, त्यांनी काय केलेलं आहे तर ज्यांचे ज्यांचे उपकार आपल्यावरती झालेले आहेत त्यांच्याविषयी जीवनामध्ये कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. सजनो, कृतज्ञ जो माणूस आहे, जो जीवनामध्ये कृतज्ञ होतो, त्याला नरकामध्ये सुद्धा स्थान नाही, नरकात सुद्धा स्थान नाही. धर्मराजाचं उदाहरण आहे. धर्मराज ज्यावेळी चालत चालत स्वर्गाला गेले आणि गेल्यानंतर तिथं त्यांच्या असणाऱ्या कर्माचा लेखाजोखा केला गेला, थोडक्यात सांगतो. आणि त्या कालखंडामध्ये धर्मराजाकडून सुद्धा काही अपराध घडले आणि म्हणून काही कालखंड धर्मराजाला नरकाचं सुद्धा दर्शन करावं लागणार होतं. आणि त्याच्या
त्याच्यानंतर ते अखंड स्वर्गात राहणार होते. परंतु ज्यावेळी त्या यमधर्माने धर्मराजाला प्रश्न विचारला, हे बघ म्हटले, आता यमधर्म हे सुद्धा धर्मराजाला मोठी प्रतिष्ठा देत होते बरं का. यमधर्मवास पाहे नित्यकाळ म्हणे धन्य वेळ भेटती ते. आणि राजा धर्म जे होते ती धर्माची मूर्ती होती. हे बघा म्हटले धर्मराज, तुम्हाला या ठिकाणी स्वर्ग निश्चित मिळणार आहे, परंतु काही कालखंड तुम्हाला नरकाचं सुद्धा दर्शन करावं लागेल, काही कालखंड. मग सांगा, अगोदर तुम्ही स्वर्गाचं सुख उपभोगून घेता का अगोदर नरकाचं दर्शन करता? धर्मराजाने पाहिलं की आपण काय करावं, अगोदर त्या नरकाचं दर्शन करून घ्यावं. म्हणजे बघा आपला स्वर्ग कोणी पहा, ताटामध्ये काय होतं, चांगल्या पद्धतीचे पदार्थ येतात. आता एखाद्याला एखादा पदार्थ आवडतच नाहीत बरं का, एखाद्याला एखादा पदार्थ आवडत नाही, मग तो ताटात वाढलेला असतो, तो उष्ट तर काही टाकता येत नाही. मग त्याला असं वाटतं की आपण असं करू का हा पदार्थ अगोदर संपून टाकू बरं का. म्हणून तो पदार्थ संपवण्याच्या मागे लागतो. त्या बाईला वाटतं याला हाच लय पदार्थ आवडला का काय बरं का, असं उलटं सूत्र होऊन जातं. आता त्याला वाटतं अगोदर हा पदार्थ आपण संपून टाकू आणि नंतर मग चांगला बेत नंतर, आणि त्या बाईला असं उलटं वाटतं त्या ठिकाणी. ध्यानात ठेवा, असं सांगण्याचा इत्यर्थ असा आहे की धर्मराजाने पाहिलं दुःख जे आहे नरकाचं दुःख. आता नरकात जाणं कोणाला आवडेल, नरकाचं दर्शन करणं कोणाला आवडेल, कोणाला आवडत नाही. म्हणून धर्मराजाने पाहिलं की आता आपण काय करावं, अगोदर आपल्या कर्मधर्माने, कारण अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला, वदविले मुखे नारायणे धर्मा, थोडंसं चुकीचं बोलावंच लागलं. द्युत कर्म वाईट कर्म आहे बरं का. पोरांनो तुम्हाला सांगतो जीवनामध्ये बरं का, तुम्हाला एक महत्त्वाची भूमिका सांगतो, लक्षात ठेवा. आपल्या जीवनामध्ये थोडं कीर्तन कमी करता आलं तरी काही हरकत नाही. ताल स्वर आपल्याला कमी असला काही विचार करायचा नाही जीवनामध्ये, काहीच विचार करू नका. हे बघा, जीवनामध्ये निष्ठा ठेवा, सद्धर्माने जीवनामध्ये वागा, सद्धर्माने जीवनामध्ये वागा. सजनो, जीवनात चुका प्रत्येकाकडून होत असतात. ध्यानात ठेवा मुलांनो, चुका प्रत्येकाकडून होत असतात, पण त्या चुकीचं जो आपण जे चुकीनं वागतो ती चूक आपल्या जीवनामध्ये समजून घ्या आणि तिचं परिमार्जन करण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याकडून समजा काही चुका झाल्या तर त्या चुका झाल्यानंतर काय करायचं, त्या चुकीचं परिमार्जन करायचं आणि जीवनामध्ये पुन्हा त्या चुका आपल्याकडून होणार नाही हे मात्र काळजीपूर्वक सगळ्यांनी काय करायचं, लक्ष ठेवायचं बरं का. ध्यानात ठेवा, वाईट कर्म एकतर घडायलाच नको, पण कधी कधी मनुष्याकडून वाईट कर्म घडतं. जसं धर्मराजाच्या जीवनामध्ये धर्मराजाला वाईट काही करण्याची इच्छा नव्हती, परंतु नाविलाजाने धर्मराजाला द्युत कर्म म्हणजे जुगार खेळावी लागली बरं का. खेळण्याची इच्छा नव्हती, पण धर्मराजाला ती वाईट गोष्ट करण्याची काय झाली, वेळ आली. कलीचा वास कुठे कुठे आहे, ध्यानात ठेवा. कलीचा वास ज्या ज्या ठिकाणी सांगितलेला, मांसाहारामध्ये कलीचा वास आहे, अन्यायाने कमवलेली संपत्ती याच्यामध्ये कलीचा वास आहे, द्युत कर्मामध्ये कलीचा वास आहे, जुगारीमध्ये कलीचा वास आहे, मदिरेमध्ये कलीचा वास आहे. ध्यानात ठेवा. म्हणून या सगळ्या प्रकारच्या गोष्टी, तंबाखूमध्ये बरं का पोरांनो, तंबाखूमध्ये सुद्धा कलीचा वास आहे बरं का. ध्यानात ठेवा. कारण का, तंबाखू खाण्याचा तोंडाचा वास सुद्धा कोणी घेत नाही त्या ठिकाणी, नाही का. हा, सगळ्यांमध्ये नाही का. सजनो, ध्यानात ठेवा, राजा धर्माला वाईट वागण्याची इच्छा नव्हती, द्युत कर्म खेळण्याची इच्छा नव्हती, पण राजा धर्माकडून ते कुकर्म घडल्या गेलं. आपल्या असणाऱ्या श्री गुरूंची ज्या वेळेस त्या ठिकाणी म्हणजे हे करायचं होतं, त्यांना रणांगणामध्ये परास्त करायचं होतं, त्यावेळेस भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याने पाहिलं की आता बस,
एकच गोष्ट या ठिकाणी आहेत की आपल्या भीमदादाच्या मुखातून काय करायचं तर अश्वत्थामा हाताहा अशा पद्धतीचं आणि चुकीचं वधून घ्यायचं आणि याला अनुमती धर्मराजाची मिळाल्याशिवाय द्रोणाचार्यांचा विश्वास बसणार नाही. कारण अश्वत्थामा चिरंजीव होता, परंतु चिरंजीव असणारा अश्वत्थामा हाताहा याची स्वाक्षरी धर्मराजाची मिळेल तरच या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतील. शेवटी तेवढ्यासाठी धर्मराजाला खोटं बोलावं लागलं. म्हणजे खोटं बोलणं जीवनामध्ये काय आहेत? पापच आहे. या पापाचा परिणाम धर्मराजाला सुद्धा काही कालखंड नरकाचं दर्शन करावं लागलं. म्हणून मुलांनो ध्यानात ठेवा, यदा कदाचित आपल्याकडून काही गोष्टी घडतील, चुकीच्या घडतील, घडू द्या, काही हरकत नाही. तुकोबाला सांगतात मागे केले पाहू नका पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका. मागे गेले पाहू नका, पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका. मागे गेले पाहू नका, पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका, पुढे जाणे आहे तुका. मागे केले पाहू नका पुढे जामीन आहे तुका. म्हणून जर जीवनामध्ये काही चुका घडल्या असतील तर ठरवा आजपासून मी जीवनामध्ये ही चूक करणार नाही. चुका प्रत्येकाकडून होतात. मनुष्य चुकीचा पुतळा आहे म्हणूनच जन्माला आला, चुकीचा पुतळा आहे म्हणूनच जन्माला आला. चुका घडतात. काय झालं, लहानपणी नैताळीची जत्रा, आळंदीची यात्रा असते, नैताळीची आपली जत्रा. आणि मग एक आईने वडिलांनी 10 रुपये मला दिले बरं का. जा म्हटले जत्रेला. ते त्या कालखंडात फार झाली बरं का, लहानपणी ते फार झाले. आणि म्हणून ते 10 रुपये मला घरच्यांनी दिले. परिस्थिती तर त्या कालखंडामध्ये खूप खालावलेली होती घरातली. आणि मग निघालो एका मित्राला घेऊन नैताळीच्या जत्रेला. आता गेल्यानंतर महाराज चुकून फिरता फिरता एका ठिकाणी गेलो आणि गेल्यानंतर तिथं नाही ते का लाल काळं 2 काळे राहायचे, एक लाल राहायचं बरं का. आणि बरोबर जे लाल निघालं नाही का मग 5 रुपयाचे अगदी म्हणजे 20 रुपये मिळायचे बरं का. ते पाहिलं प्रकार, अरे म्हटलं हे काय दिसतंय ना मला, या ठिकाणी लाल इथं गेलेलं आहे, काळं तिथं गेलेलं आहे. आणि त्यांचेच असे 2-4 माणसं तिथं म्हणजे ते सगळं जुगाडच असतं बरं का. ती कंपनीच असते छोटीशी लुटणारी नाही का दिवसाडोळ. आणि मी पण गेलो, पाहिलं, थोडंसं लक्ष दिलं. तर मित्राला म्हणजे मित्रालाच मला तिकडं नेलं बरं का. त्या मित्रालाच मला तिकडं नेलं. मी गेलो तिथं आणि गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं बा. ते लक्षात आल्यानंतर म्हटलं काही नाही, सोपं काम आहे एकदम नाही का. ते 2-3 जणांना पैसे मिळताना पाहिलं, म्हणलं बरोबर इथंच लावले इथंच. आणि नंतर मी लगेच 5 रुपये लावले बरं का त्याच्यावरती. लावले 5 रुपये. मी 5 रुपये लावले आणि महाराज मी पाहतो ना तिथं लाल निघालं पाहिजे, त्यांना लगेच काळं घर खाली नाही का. जिथं मी पैसे लावले पैसे गायब. म्हणलं काय भानगड झालं असेल, म्हटलं बा ते झालं असेल काही चुका नाही काय. म्हटलं जाऊ द्या आता नाही का. राहिलेच अजून 5 रुपये. पुन्हा 5-10 मिनटं बारीक निरीक्षण केलं बरं का, खूप बारीक निरीक्षण केलं. आणि मग 5-10 मिनिटानं पुन्हा ते 5 रुपये लावले आणि सगळेच्या सगळेच पैसे गेले बरं का. आता महाराज आपल्याला काय माहिती त्याचे कलर बदलतात, ते सगळे डांबेच लोक असतात त्या ठिकाणी, ध्यानात ठेवा. सजनो 10 रुपयाचं तर तिथंच गेलं, जिलेबी नाही काहीच नाही. मित्राकडं होते 10-15 रुपये बरं का, त्याच्याकडून उसने घेतले आणि तेवढी जत्रा पार केली. सजनो त्या दिवसापासून मी पाहिलं, अरे जीवनामध्ये एकदा त्या जुगारीकडे गेलो माझं नुकसान झालं.
आयुष्यामध्ये जर पुन्हा आपल्याकडून जर हे दुष्कृत्य जर घडेल तर फार मोठे आपण त्या ठिकाणी काय आहोत, अपराधी आहोत. दुःखाचा परिपाक, दुःखाचा परिपाक, आचरे दोष न धरे धाक, न धरी धाक, आचरे दोष न धरे धाक, आचरे दोष न धरी धाक, परिपाक दुःखाचा परिपाक, दुःखाचा परिपाक, दुःखाचा परिपाक, आचरे दोष न धरी धाक, परिपाक दुःखाचा. जो जीवनामध्ये दोषाचं आचरण करील आणि धाक ठेवणार नाही, त्यानं ध्यानात ठेवायचं त्याच्या जीवनामध्ये परिपाक दुःखाचा, त्याला दुःख उपभोगावंच लागेल. मुलांनो, तुम्हाला एक सुंदर पद्धतीचं उदाहरण सांगतो. भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मी माझ्या जीवनामध्ये 7 वर्ष वसतिगृहामध्ये काढली. हे का सांगतो बरं का, मी मूळ सिद्धांतापासून बाजूला नाही चाललो, तुमच्या लक्षात आणून देतो. मुलांच्या लेवलवरती मी कीर्तन करतोय, कारण का खऱ्या अर्थाने यांना पुढे कीर्तन करायचं आहे, यांचं जीवन सुधारावं, याच्यासाठीच ही गुरुपौर्णिमा आहे. ध्यानात ठेवा. बघा, वसतिगृहामध्ये 7 वर्ष मी काढली. एक दिवस काही मुलांनी पत्ते आणले बरं का, वसतिगृहामध्ये पत्ते आणले. आता सुद्धा काही आमच्या मुलांकडे चुकून कॅरम बिरम राहतो ठेवलेला, नाही का, आपण तो बंद केलेला आहे, नाही का. कॅरम आणलेला होता त्या ठिकाणी पोरांनी, ठीक आहे, असो, नाही का. मुलांनी पत्ते आणले आणि पत्ते आणल्यानंतर ते पत्ते खेळायचे. एक दिवस त्यांनी मला जोड पत्ता शिकवला आणि जोड पत्ता शिकवल्यानंतर सगळी मंडळी बसली आणि सगळी मंडळी वसतिगृहामधले सुरुवातीचेच दिवस होते ते. पहाट झाली, रेक्टर आले, त्याच्यानंतर सगळे पळाले इकडं तिकडं. ध्यानात ठेवा, त्या दिवशी मी विचार केला, अरे एक जोडपत्ता जीवनामध्ये शिकवला तर मी रात्र वाया घालवली, संपूर्ण पत्ते जर जीवनामध्ये जर आले तर माझं काय होईल. त्या दिवसापासून पत्ते खेळणाऱ्याच्या सानिध्यात सुद्धा मी कधी गेलो नाही, त्याच्या सानिध्यात सुद्धा नाही. ध्यानात ठेवा, मनुष्याकडून चुका होतात, धर्मराजाकडून चूक झाली आणि त्याचा परिणाम धर्मराजाला काही कालखंड नरकाचं दर्शन करावं लागलं. मग धर्मराजाने सांगितलं, मला प्रथमतः नरकाचं दर्शन करायचंय. नरकाचं दर्शन करण्यासाठी धर्मराज गेले आणि तिथं मात्र अशा पद्धतीनं काही प्रेत त्यांनी पाहिले, म्हणजे ते अर्धवट मेलेले अशा पद्धतीचे जीव त्या ठिकाणी पाहिले. त्यांची शरीरं पाहिली, अर्धवट तळमळत होते. काहींची पोटं फुटलेली होती, काहींची मस्तकं फुटलेली होती, काहींचे हातपाय तुटलेले होते. अशा स्थितीमध्ये तिथं असे प्रेताच्या प्रेत पडलेले होते किंवा ते शरीरं पडलेली होती. आणि तिथं जवळ काही गिधाडं होती बरं का. स्पेशल त्या नरकामध्ये गेल्यानंतर काही डोमकावळे असतात, काही गिधाडं असतात, त्यांना स्पेशली त्या पद्धतीची शिक्षा दिली जाते की त्यांचं जे शरीर, हे शरीर जरी इथं पडलं तरी सुद्धा तिथं भोग येऊन इथलं शरीर असतं आणि त्या शरीराच्या द्वारे यातना भोगाव्या लागतात. मग त्या यातना भोगत असताना फार कठीण असतात महाराज. तिथं धर्मराज गेले आणि गेल्यानंतर पहिला अशी शरीरं होती आणि त्या शरीरांची काहींची पोटं फाटलेली, काहींचे हात तुटलेले, काहींना त्या ठिकाणी अगदी किडे पडलेले आणि जवळ काही कुत्रे होते. पण ते कुत्रे, ते गिधाड आणि ते कावळे सुद्धा त्या शरीराला खाईना. आणि मग धर्मराजाने प्रश्न विचारला यमधर्माला, का हो इथं तर हे यांचं खाद्य आहे, हे तर सगळे भुकेले झालेले, मग यांच्या शरीराला हे का खात नाहीत, हे कावळे कुत्रे गिधाड का खात नाहीत. त्यावेळेस त्या यमधर्माने सांगितलं, हे शरीर त्यांचं आहे,
की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्यावरती उपकार करून सुद्धा त्या उपकाराचं स्मरण ठेवलं नाही, असे असणारे कृतज्ञ लोक, त्या कृतज्ञ लोकांचं हे काय आहे तर शरीर आहे. सज्जनो ध्यानात घ्या, कृतज्ञाचं जे शरीर आहे त्या कृतज्ञाच्या शरीराला दुष्ट जीव सुद्धा खात नाहीत, इतका त्या शरीराचा विटाळ म्हणतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांनी श्री गुरूंनी केलेले जे उपकार आहेत त्या उपकाराचं स्मरण प्रत्येकाने जीवनात ठेवलंच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल सज्जनो, या जगामध्ये सगळ्या प्रकारच्या गोष्टी सुलभ आहेत, परंतु संसार सागराचं उल्लंघन करणं ही गोष्ट अतिशय कठीण आहे. कारण का, संसार सिंधू हा दुस्तर, नुल्लंघवे उल्लंघिता पार. सज्जनो, संसार सिंधू सारखा भयान सागर, कदाचित पृथ्वी तलावरचे असणारे सागर जे आहेत ते कठीण आहेत, पण ते सुद्धा पार होतील. पण संसार रूपी सिंधू, संसार रूपी सागर तरुण जाणं अतिशय कठीण आहे. परंतु श्री गुरूंची जर कृपा असेल तर त्या श्री गुरूंच्या कृपेने मनुष्य सहजासहजी हा संसार सागर उल्लंघून जाऊ शकतो. जो संसार आपल्याला दुःख देतो, एका जन्मात नाही अनंत जन्मात दुःख देतो, असा असणारा संसार फक्त आणि फक्त केवळ आणि केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच आपण त्याचं उल्लंघन करू शकतो. म्हणून जगामध्ये आई वडिलांचे उपकार असतील, मातृऋण असेल, पितृऋण असेल, देवाचं ऋण असेल, समाजाचं ऋण असेल, पण सर्वात श्रेष्ठ ऋण जर कोणाचं असेल तर ते ऋषींचं, सर्वात श्रेष्ठ ऋण जर कोणाचं असेल तर ते संतांचं, आणि सर्वात श्रेष्ठ ऋण जर कोणाचं असेल तर श्री गुरूंचं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून या ऋणामधून उत्तीर्ण होण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाने प्रयत्न करायचा आहे. आणि हे इतर योनीमध्ये घडत नाहीत बरं का, इतर योनीत घडत नाही. हे फक्त या मानवी योनीमध्येच आपण श्री गुरूंचं स्मरण करू शकतो. या मानवी योनीमध्येच आपण श्री गुरूंविषयी कृतज्ञता बाळगू शकतो. याच असणाऱ्या मानवी योनीमध्ये, याच असणाऱ्या मनुष्य शरीरामध्ये आपण श्री गुरूंची सेवा करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. आणि तो कृतज्ञतेचा दिवस, जसं भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येकाचं पूजन केलेलं आहे, महाराज प्रत्येकाचं पूजन केलेलं आहे. भारतीय संस्कृतीने प्रत्येकाविषयी कृतज्ञता भाव ठेवलेला आहे. आमच्या संस्कृतीमध्ये नागाचं सुद्धा पूजन केलं जातं. कोणता दिवस पोरांनो नागाचं पूजन केलं जातं? नागपंचमी. नाही, आपल्या असणाऱ्या संस्कृतीमध्ये बैलाचं सुद्धा पूजन केलं जातं. कोणता दिवस? बैल पोळा. बरोबर आहे का नाही? काही काहींचं रोजच पूजन केलं जातं. याचा अर्थ चला सज्जनो ध्यानात ठेवा, नाग जो नाग दंश करतो, दंश करणारा नाग महाराज, तरी सुद्धा त्या नागाला सुद्धा संस्कृतीनं मोठेपण दिलं. आणि शेतामध्ये राबणारा जो बैल आहे त्या बैलाला सुद्धा काय केलेलं आहे? मोठेपण दिलेलं आहे. तुम्हाला आता बैलाचा काय उपयोग आहे? सज्जनो ध्यानात ठेवा, खऱ्या या कालखंडामध्ये तर बैलाचा फार उपयोग आहे महाराज, फार उपयोग आहे त्या ठिकाणी बैलाचा. कारण का, आज आपण पाहतोय सगळी शेती जी आहे तर ती शेती काय झालेली आहे, संपूर्ण जी शेती आहे तर ती या रासायनिक खतांमुळे बिघडते. अशा कालखंडामध्ये बैलाचं शेण, गाईचं शेण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. सज्जनो ध्यानात ठेवा. आता मला जास्त बोलायला वेळ नाही, कारण मला श्री गुरु सारिका आस्था पाठी राखा अभंगाचं फक्त प्रथम चरण आज सुटणार आहेत. राहिलेलं तुम्ही म्हणाल कधी सोडणार? ते मी सोडणार आहे आज, ते मी सोडणार आहे बरं का. पण कधी? परवाच्या दिवशी पुन्हा कीर्तनाचा कार्यक्रम आहेच या ठिकाणी. आमच्या असणारे हरिभक्तीपरायण अर्जुन भाऊ रोटे यांच्या मातोश्रींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने माझीच कीर्तनाची सेवा आहे. राहिलेला अभंग आपण तिथं सोडवणार आहोत. महत्त्वाच्या काही गोष्टी सांगतो, सज्जनो ध्यानात ठेवा. याच्यामध्ये
ही जी शेती आहेत, आधुनिक शेती, ही फक्त दिसायला चांगली दिसते. आज लोकांना अटॅक आला लगेच खलास. का? कारण अन्नामध्ये शक्ती राहिली नाही, अन्नात ताकद राहिली नाही, थोडं काही लागलं नाही का. लोक इतके नाजूक झाले महाराज, इतके नाजूक झाले की काही काही लोक मिरची खाणं जाऊ द्या, नुसतं मिरचीच्या वावरातून गेले तरी डबा घेऊन पळतात महाराज. इतके लोक नाजूक झालेले माहिती का, इतके लोक नाजूक झाले. मिरचीच्या शेतातून जरी माणूस गेला तरी तो डबा घेऊन पळतो नाही का. एवढा इफेक्ट या शरीरावरती होतोय. म्हणून बैलाची सुद्धा एक प्रकारे आपल्यावरती एक कृपा आहे, बैलाचा सुद्धा आपल्यावरती उपकार आहे. आमच्या संस्कृतीनं सगळ्यांचं पूजन केलं, तसं श्री गुरूंचं पूजन करण्याचा दिवस जर कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. विठ्ठल 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 हो, आजची असणारी पौर्णिमा. आता पौर्णिमा म्हणजे काय? पौर्णिमा चंद्राच्या 16 कलांमध्ये असणारी 16वी परिपूर्ण कला, तिला म्हणतात पौर्णिमा. बरं का, चंद्राच्या 16 कला आहे. 16 कलांपैकी चंद्र परिपूर्ण ज्या दिवशी होतो त्याच्या संपूर्ण कला पूर्ण होतात. पूर्ण कला ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे पौर्णिमेचा जो चंद्र आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, आता हा जो पौर्णिमेचा जो चंद्र आहे तो जसा परिपूर्ण होतो तसं श्री गुरूंच्या कृपेने जो साधक आहे, जो जीवात्मा आहे, तो फक्त केवळ आणि केवळ श्री गुरूंच्या कृपेनेच परिपूर्ण होऊ शकतो. म्हणून श्री गुरूंचं पूजन करत असताना, श्री गुरूंचं स्मरण करत असताना पौर्णिमेचाच दिवस निवडला. विठ्ठल विठ्ठल हो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ते पौर्णिमेचं जे चांदणं आहे ते प्रत्येकाला काय करतं? आनंददायी, त्या ठिकाणी आनंद प्रदान करतं. पौर्णिमेचं जे चांदणं आहे ते पाहिल्यानंतर त्या असणाऱ्या प्रत्येकाला शीतलता वाटते. सजनो, पूर्वीच्या कालखंडामध्ये आम्ही रात्रीचं सोंगायला जायचो. बरं का, रात्रीचं म्हणजे शाळेतून आम्ही आलेलो राहायचो, दिवसभरही कामं करावी लागते, कधी कधी रात्रीचे पण करावे लागायचे. आणि त्यावेळी जी आपली असणारी कोजागिरी पौर्णिमा, त्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही ज्यावेळेस शेतामध्ये एकदा म्हणजे ते गहू सोंगण्यासाठी काहीतरी सोंगत होतो, त्यावेळेस आम्ही गेलो त्या ठिकाणी त्या कालखंडात. तर तिथं पाहिलं महाराज, त्या कोजागिरीच्या रात्री जवळचे असणारे म्हणजे तो ती एक प्रकारची हे असतो बघा, तो निवडुंग त्याला आपण म्हणतो नाही का, निवडुंग त्याला आपण म्हणतो, साबरकांडी, तिला आलेले फुलं रात्रीचे महाराज, ज्या वेळेस तो कोजागिरीचा चंद्र काय होतो पूर्ण आकाशामध्ये येतो, आल्यानंतर संपूर्ण ते जे काही फुलं आहेत रात्रीचे पूर्ण उमललेले राहतात. कशासाठी? तर त्या दिवशी रात्री तो जो चंद्र आहे तो चंद्र काय करतो असतो? अमृत देत असतो. आणि त्या अमृताचं रसास्वादन करण्यासाठी ते संपूर्ण असणारे फुलं सुद्धा काय झालेले असतात? उमललेले असतात. असो, पौर्णिमेने आपल्या जीवनामध्ये जशी शीतलता प्राप्त होते तसं श्री गुरूंच्या कृपेने शीतलता प्राप्त होते. म्हणून पौर्णिमेचाच जो दिवस आहे तो गुरूंच्या पूजनासाठी मानलेला आहे. विठ्ठल विठ्ठल हो. तिसरी महत्वाची गोष्ट, कोजागिरीचा असणारा चंद्र काय करतो? कोजागिरीच्या पौर्णिमेचा चंद्र अमृत देतो. तसं संत महात्मे किंवा श्री गुरु या सद्गुरु शरण जाय, सद्गुरु शरण जाय, सद्गुरुची शरण जाय, सद्गुरुची शरण जाय. प्यासी ब्रह्म प्राप्ती होय, प्यासी ब्रह्म प्राप्ती होय, जाती ब्रह्म
येणे ब्रह्मप्राप्ती होई या दृष्टिकोनातून जसा तो पौर्णिमेचा जो चंद्र असतो कोजागिरीचा तो जसा अमृत देतो तसं परिपूर्णतेची स्थिती म्हणजे जीवाला जन्म मृत्यूच्या पलीकडे करणारा ज्ञानामृत किंवा परब्रह्म स्थिती कोणाच्या कृपेने प्राप्त होते सद्गुरूंच्या. चला अशा सद्गुरूंचं स्मरण आजच्या दिवशी केलं जातं. याला श्री गुरु पौर्णिमा म्हणतात. याच श्री गुरु पौर्णिमेला दुसरं एक नाव आहे, हिला व्यास पौर्णिमा म्हणतात. आजच्या दिवशी व्यासांचं स्मरण का करायचं व्यासांचं स्मरण. सज्जनो ध्यानात ठेवा, सर्व प्रकारचं ज्ञान ज्या ग्रंथामधून प्राप्त आपल्याला होतं त्या ग्रंथाचं नाव आहे महाभारत. ध्यानात ठेवा, सर्व जे ज्ञान असेल कोणतंही ज्ञान असो, व्यावहारिक असो, आपल्या जीवनामध्ये लौकिक ज्ञान असो, अलौकिक ज्ञान असो, कोणत्याही प्रकारचं ज्ञान असो, ते ज्ञान मोक्षप्राप्तीचं ज्ञान असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काय करावं लागेल तर महाभारतच पाहावं लागेल. आणि महाभारतामध्येच श्रीमद भगवद्गीता आलेली बरं का पोरांनो. कुठं आलेली श्रीमद भगवद्गीता? महाभारतामध्ये. कोणत्या पर्वामध्ये ध्यानात ठेवा बरं का. कीर्तनामध्ये बारीक लक्ष ठेवायचं आणि काहीतरी शिकायचं, प्रत्येक कीर्तनातून काहीतरी शिकायचं. तर महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये काय झालेले आहे, श्रीमद भगवद्गीता आलेली आहे. सजनो, महाभारतातल्या भीष्म पर्वामध्ये असणारी श्रीमद भगवद्गीता, ही श्रीमद भगवद्गीता सुद्धा आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची. मग या जगामधलं असणारं सर्व जे ज्ञान आहे ते महाभारतामध्ये आहे. व्यासही उपग्रंथ केले याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमोप ग्रंथ केले, अमाप असे ग्रंथ व्यासांनी केले. त्यापैकी असणारा महाभारत नावाचा ग्रंथ. 18 पुराण ही सगळी व्यासांची देणगी आहेत. वेदाचे असणारे जे काही भाग पडले त्याच वेदाचा मथितार्थ व्यासांनी काय केलेला आहे, 18 पुराणामध्ये आणलेला आहे. सजनो, त्यापैकी महाभारत नावाचा जो ग्रंथ आहे, माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. हे संपूर्ण त्रिजगत जे आहेत असेल, स्वर्ग मृत्यू पाताळ असेल, काय जे काही असतील त्या ठिकाणी मानलेले हे संपूर्ण जे जग आहेत, हे जग व्यासांच्याच असणाऱ्या या महाभारताच्या ज्ञानावरती चालतं. आणि संपूर्ण असणारं जगतामधलं ज्ञान व्यासांनी महाभारत नावाच्या ग्रंथामध्ये ग्रथित करून ठेवलेले आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही जे ज्ञान समाजासमोर मानतो, कोणतंही ज्ञान ते व्यासांच्या मुखामधून आलेलं आहे, व्यासांच्या लेखणीमधून आलेलं आहे. म्हणून व्यासांचं उच्चिष्ट आपण काय करतो, सेवन करत असतो. म्हणून अशा व्यासांचे उपकार मानण्याचा दिवस म्हणजे आजची असणारी व्यास पौर्णिमा. विठ्ठल विठ्ठल हो, आजच्या दिवशी श्री गुरूंचं आपण काय करावं, स्मरण करावं. चला आता आपल्या अभंगाकडे आपण प्रवेश करूया. विठ्ठल 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 हो, जगामध्ये शूरत्व ही जी गोष्ट आहे ही फार थोड्या लोकांच्या जीवनात प्राप्त होत असते. शूरत्व नाहीतर मग काही काही लोक जे आहेत झुराळाला पाहून सुद्धा घाबरतात बरं का. पालींना पाहून सुद्धा घाबरणारे लोक आहे. आता पाल काय करते बरं, काय करते, पण त्या पालीला सुद्धा पाहून घाबरणारे लोक आहे नाही का. झुराळाला पाहून सुद्धा घाबरणारे लोक आहे नाही का. सजनो, खऱ्या अर्थाने शूरत्व नावाची जी गोष्ट आहे ती फार थोड्या लोकांच्या जीवनात प्राप्त होते. आळंदीला आम्ही होतो बरं का, आळंदीला आम्ही होतो. एक पठ्ठ्या त्या
बदलापूर धर्मशाळेवरती चढला बरं का निलेश महाराज. वरती गेला तो, पण वरती गेल्यानंतर खाली शिडीवरूनच गेला असं वरती बरं का. पण तो जेव्हा खाली डोकावल्यानंतर त्याची हिंमतच होईना खाली उतरण्याची, बिलकुल हिंमत होईना. आणि मग आम्ही इकडं बाणेश्वर धर्मशाळेमध्ये होतो, इकडून तिकडे पाहत होतो. पाहत असताना तो काय करायचा, यायचा असा आणि पुन्हा असा मागं सारखायचा बरं का. आम्ही सगळे त्याची गंमत पाहत होतो. बराच वेळ तो थांबला, त्याचं काही डोकंच चाले ना बा. मग थोड्या वेळानं त्याची बायको आली बरं का. त्याची बायको त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर त्यानं सांगितलं, म्हटले मला भीती वाटू राहिली. ती म्हणले याच्यात काय घाबरायचं काम आहे. ती बायको आली आणि ती सांग खाली उतरली आणि पुन्हा वरती गेली बरं का त्याची बायको. आणि मग त्याला म्हणे उतरा बरं आता. उतरा म्हटल्यानंतर त्यानं असा पाय सोडला आणि पुन्हा पळाला त्या ठिकाणी. बायको त्याला हाताने धरलं बायकोने आणि मग त्याला हळूहळू खाली उतरवलं. सांगा आता ही असे शूरवीर त्या ठिकाणी. एक जण बोदड तलवार घ्यायचा आणि आपल्याच बायकोच्या भोवती फिरवायचा. सांग या जगामध्ये माझ्यासारखा शूर कोणी आहेत का, माझ्यासारखा शूर कोणी आहेत का. आता ती बिचारी भाकरी करत राहायची ना, हा ती बोदड तलवार तिच्या भोवती फिरवायचा. ती म्हणायची अहो लागल ना तलवार, मग आहे का माझ्यासारखा शूर कोणी. आता तिलाही वाटलं एका दिवशी लागली बिगली, डोळा बिळा गेला इकडं तिकडं, काय करावं नाही का. मग एक दिवस ती म्हटली अहो असे तुमच्यासारखे खूप शूर आहे त्या ठिकाणी नाही का, खूप शूरवीर आहेत नाही का. आणि तुम्ही जर एवढे शूर आहात, जा ना काही रणांगणावरती जा, काहीतरी बोंब गाजवा तिथं, आणा काहीतरी 10-5 सैनिक जे आहेत तर त्यांना मारून या म्हटले त्या ठिकाणी. म्हटले मला काय तू सामान्य आत्ता निघालो म्हटले ठीक आहे जा. युद्ध चालूच होतं, युद्ध चालू. म्हटले जा जरा रणांगणावरती तुमची तलवार काहीतरी गाजवा तिथं आणि त्याचा पुरावा पण घेऊन या म्हटले, काहीतरी 10-5 म्हणजे काहीतरी पुरावा घेऊन या. हा पठ्ठ्या लगेच बायकोला म्हटले बघ बरं. हो म्हटले जा तुम्ही जा. म्हटल्यानंतर निघाला. नाविलाजानं जावं लागलं बरं का. नाविलाजानं गेला आणि गेल्यानंतर तिथं गेला, असे त्या रणांगावरती गेला. साप त्यानं काय केलं, 10-5 जणांची हात पाय तोडून त्याची मुळी बांधली आणि बायकोजवळ आणून टाकली. भाग म्हटले माझा शूरपणा, हे सगळे सैनिकांचे हातपाय तोडून आणले. तिनं त्याच्याकडे पाहिल्यानंतर ती म्हटली का हे तर सगळे हातपाय दिसतात, याच्यात एकही मुंडकं कोणाचं दिसत नाही, एकही शिर कोणाचं दिसत नाही. म्हटले ते अगोदरच कोणीतरी तोडून नेलेले होते म्हटले, त्या ठिकाणी तोडून टाकलेले होते. आता यानं कशाचे हातपाय तोडून आणले, मुर्द्यांचे, प्रेताचे, बरोबर आहे की नाही. याला शूर म्हणता येत नाही. मग सजनो आता कालच्या कीर्तनामध्ये, कालच माझं कीर्तन सेवा झाली, तिथं मी हा विषय मांडलेला आहे. म्हणून आजच्या कीर्तनात मांडत नाहीत, कारण कॅसेट चालू आहेत, याच्यासाठी बरोबर मोजकंच बोलावं लागतं बरं का. तिथं काय जे बोललं ते इथं टाळावं लागतं. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सज्जनो, ही जी शूरत्व नावाची जी स्थिती आहे ही अतिशय काय आहेत. शूरत्व हे सुद्धा फार कठीण आहे. पण त्या शूरत्वापेक्षा सुद्धा अधिक कठीण शूरत्व जर कोणतं असेल तर महाराजांनी प्रमाण दिलं, जिंकावा संसार नाही का. सजनो बाकीच्या व्यवहारामधल्या लढाया कदाचित जिंकता येतील, व्यवहारामधली लढाई जिंकता येईल, परंतु मात्र संसाराची जी लढाई आहे अतिशय कठीण आहे. पुढे सरका बरं जरा थोडं, अतिशय कठीण. थोडं पुढे सरका, पुढे सरका. एकदम विठ्ठल तुम्ही सरका माझं जागा नाही अजिबात. खरं शूरत्वाचं लक्षणाचं प्रमाण महाराजांनी दिलं, जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. सजनो खरा शूर तो आहे की जो संसाराला जिंकत असतो. मग संसाराला जिंकायचं असेल तर सज्जनो केवळ आपल्या शक्तीने संसाराला जिंकणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. आतापर्यंत या संसाराशी झुंज देत असताना अनेक जण रसातळाला गेलेले,
आपलं जाऊ द्या सजनो, इंद्रचंद्र को क्या क्या भयो सबको मालूम है जी, नारद की तो भई नारदी ऐसी नोबल गाजी, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका। इंद्रचंद्र को क्या क्या भयो, हे इंद्रा पडली भग चंद्र झाला इंद्र पडली भग चंद्र झाला काळा, नारद झोपला काळा भजना, नारद झोपला काळा भजना। हे इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा, आता उंच आवाजात म्हणायला पाहिजे एवढं मला जमेल बरं का त्यामुळे। नारद चुकला चाळा इंद्रा पडली भोग चंद्र झाला काळा, इंद्रा पडली भोग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा भजनाचा। याच्यासाठी बहुश्रुत कीर्तन ऐकली पाहिजे बरं का, म्हणजे मग या चाली आपल्या लक्षात येतात। असो इंद्रा पडली भोग चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, हा कशाचा परिणाम आहे? संसार न जिंकता आल्याचा हा परिणाम आहे। आणि म्हणून संसार जिंकणारे फार थोडे नाही का? संसाराचं एक वर्णन करत असताना खेड्याचं रूपक केलेलं आहे त्या ठिकाणी। खेड्या माझी हनम्या शहाणा, न पडे काम व्यसने रे, कामाची नाही तेथे क्रोधची कैसे, तेथे कैचे भांडण रे, राम्या गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे, ऐक खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळी रे, यादवाचा पोर एक गोप्या भरा तो बहुतच खेळ खेळला रे, लहान थोर अवघी मारील तो खेळच मोडून गेला रे। या दृष्टिकोनातून संसाराचा जो खेळ आहे हा जिंकणं अतिशय कठीण आहे। आणि तुकोबरायने सांगितलं की जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, या संसाराला जो जिंकेल तोच खऱ्या अर्थाने शूर आहे। पण आपल्या बळे तोडी मायाजाळ ऐसे नाही बळ कवना अंगी, कोणामध्येच हे सामर्थ्य नाही की जो आपल्या बळाने या संसारावरती विजय मिळवेल। एक केली हातो फळी आया बळी पावळ, आया बळी पावळ, आया बळी पावळ, एक केली हातो फळी आया बळी पावळ, आया बळी पावळ, आया बळी फळी ठाया बळी, बळी म्हणजे बलवान, तेच त्या असणाऱ्या आपल्या आत्मस्वरूपाच्या स्थानापर्यंत प्राप्त झाले, इतरांची ती गोष्ट नाही। आपली स्थिती कशी तुकोबरा सांगतात, आम्ही देवा शक्ती, आम्ही देवा शक्ती,
केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्ती हिने भाकुतेने करुणा सजन ही ताकद आपली नाही मग जर संसार सागराचं जर त्या ठिकाणी उल्लंघन करायचं असेल तर माऊली ज्ञानोबा सांगतात सद्गुरु वाचोनी संसारी संसारी तारक नसेची निष्टंक अनुकुणी का इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना ए साहेबांसाठी एक खुर्ची दे साहेब आलेले पोद्दार साहेब बाहेर एक खुर्ची दे बघा इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीना सजनो संशयाच्या श्रेणीचं छेदन करत असताना इंद्रचंद्र देव आहेत ते आपल्या संसाराचं छेदन करू शकत नाहीत मग छेदन करणारे कोण आहेत उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची सजनो सद्गुरू हे उघडं परब्रह्म आहेत आणि हे उघडं परब्रह्म याचा अर्थ त्या ठिकाणी अगदी परब्रह्म या जगतामध्ये या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत चैतन्य सुद्धा उपाधी माझी गुप्त आहे पण सद्गुरू रूपी असणारं जे तत्व आहेत हे जगतामध्ये प्रगट आहेत नाही आणि म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती या सद्गुरूमध्ये फार मोठी ताकद आहे सद्गुरूच्या ताकदीच्या बळावरती माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये ज्ञानदेव म्हणे सांगतात मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार म्हणून विशेष अंत्यादुर विवेकावरी आता ह्या विवेकाचं काय महत्व आहे नंतर सांगू आपल्या परवाच्या दिवसाच्या कीर्तनात विवेक जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे आणि तो विवेक प्राप्त होण्यासाठी मज हृदयी सद्गुरु सजनो ध्यानात ठेवा ज्या दिवशी सद्गुरु आपला अंगीकार करतात त्या दिवशी तया परी श्री गुरु करती जै अंगीकारू तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा सजनो का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी ते होयचे ना माघारी परते जीवी या स्थितीला सद्गुरु आपल्याला काय करत असतात प्राप्त करून देत असतात तया परी श्री गुरु करती जै अंगीकारू तै होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा हाच दुःखरूप संसार मोक्षमय याचा अर्थ अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आनंदाच्या असणाऱ्या साम्राज्य गादीवरती त्या शैल सुखावरती श्री गुरु आपल्याला बसवत असतात म्हणून सज्जनो हे जे श्री गुरु आहेत या श्री गुरूंची ताकद आपण आपल्या जीवनामध्ये कळून घ्या माऊली ज्ञानोबारायांनी आपल्या जीवनामध्ये आपलं सर्वस्व जर कोण असेल तर ते विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना मानलेलं आहे विठ्ठल हो माऊली ज्ञानोबारायांनी आपलं सर्वस्व जर कोण असेल तर विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांकडे
आणि सजनो, निवृत्तीनाथ दादांचा राज्याचं वर्णन करत असताना निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, निवृत्ती जया राणी, निवृत्तीनाथ दादांचं राज्य, निवृत्ती म्हणजे या संसारामध्ये कधीच प्रवृत्ती नाही असे असणारे आमचे निवृत्तीनाथ दादा. या दादांवरती माऊली ज्ञानोबरांचा केवढा विश्वास. सजनो, श्री गुरूंची सेवा करत असताना श्री गुरूंची सेवा मी कशी करीन याच्यावरती सजनो खऱ्या अर्थाने आचार्य उपासनम शौचम या न्यायाने वर्णन करत असताना त्या ठिकाणी आचार्यांची उपासना मी कशा पद्धतीनं करील विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या त्या ओव्या पहा. सजनो, आज बरेच लोक गुरुही करतात परंतु गुरूंची स्थिती त्यांना कळत नाही, त्यांना गुरूंची स्थिती कळत नाही. सजनो, गुरु म्हणजे नेमकं काय? जो गुरुगुरु करतो तो गुरु का? गुरुगुरु करतो तो गुरु नाही बरं का. सजनो, त्याला गुरु नाही म्हणत. जो आपल्याकडे ज्ञान नसताना सुद्धा कुठंतरी काहीतरी थोटांड आवाज मांडत असतो तो गुरु नाही. श्री गुरु हे तत्व आहे. गु शब्दस्तंधकारात रू शब्दस्तद निवर्तक. पहिला जो शब्द आहे गुरु शब्दातला तो अंधकार दर्शवतो आणि रू शब्द त्याचं निवारण करतो. जे शिष्याच्या जीवनामधील असणारा अज्ञान रूपी अंधकार त्याचं निवारण करतात त्यांना काय म्हणतात? गुरु म्हणतात. नम श्री शंकरानंद गुरु पादांबुजन म्हणे सविलास महामोह ग्रासैक कर्मणे. नम श्री शंकरानंद, नाही का? या दृष्टिकोनातून मी हा श्लोक बदलून म्हणत असतो. नम श्री जोगानंद गुरु पादांबुजन म्हणे सविलास महामोह ग्रासैक कर्मणे. आज महाराज खऱ्या अर्थाने जोग महाराजांच्या कृपेने ही सगळी आपली वारकरी सेना जी आहेत, आज बघा ना, ही छोटी छोटी मुलं आहे महाराज, छोटी छोटी मुलं आहे. आज हे कुठून आले? आमची वैष्णवी तर कुठून मध्य प्रदेश मधून आली, त्या ठिकाणी का मध्य प्रदेश मधून. महाराज खंडव्याला राहणारी ही मुलगी पण शिकायला कुठे आली? महाराष्ट्र प्रांतामध्ये. हे सगळं सद्गुरु जोग महाराजांचं वैभव आहे की मध्य प्रदेश मधल्या लोकांना सुद्धा आपल्या जीवनात परिपूर्णता करायची असेल तर महाराष्ट्रातच यावं लागतं. उत्तर प्रदेशातल्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रामध्ये यावं लागतं महाराज, कारण ही संत भूमी आहे. सजनो, ध्यानात ठेवा, असे असणारे जे गुरु ज्यांच्या ठिकाणी अगदी मोठं महान सामर्थ्य असते. मग गुरु कोण? तर जे गुरु आपल्याला जीवनामध्ये जन्म मरण रूपी संसाराच्या पलीकडे करतात, वासना रूपी संसाराच्या पलीकडे करतात, असे जे श्री गुरु आहेत हे जीवनामध्ये अत्यंत महत्वाचे. माऊली ज्ञानोबा सांगतात की या श्री गुरूंच्या कृपेनेच मी या संसार सागराचं उल्लंघन केलेलं आहे आणि श्री गुरूंची सेवा कशी करावी माऊली ज्ञानोबांकडून शिका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी एक गोष्ट सांगत असतो म्हणजे आमचे गुरुवर सांगायचे बरं का. ते म्हणजे नांदूर मध्यमेश्वरला आमच्या सूर्यवंशी गुरुजी होते, ते आम्हाला शाळेत एक गोष्ट सांगायचे. काय झालं, एका गुरुचे 2 शिष्य महाराज, एका गुरुचे 2 शिष्य आणि मग आता ते गुरूंची सेवा करायची. मग आता गुरूंची सेवा करत असतात त्यांनी काय केलं, वाटूनच घेतलं. त्या ठिकाणी एका जणानं सांगितलं, हे बघ मी गुरूंची सेवा करेल पण उजव्या पायाची करेल. म्हटले गुरुजी तुमचा उजवा पाय माझा. दुसरा म्हणला ठीक आहे डावा पाय माझा. ठरलं रोज काय करायचं, एक उजव्या पायाची सेवा करायचा, उजवा पाय दाबायचा, एक डावे पाय दाबायचा. त्या ठिकाणी चाललं असं. एकदा ज्याला जो उजव्या पायाची सेवा करायचा त्याला घरी जायचं होतं काही कारणास्तव आणि मग त्यानं काय केलं, तो जो दुसरा होता, हे बघ म्हटलं मी घरी चाललो, माझा जो पाय आहे, माझा म्हणजे गुरुजीचाच पाय पण त्याच्या वाट्याला आलेला, माझ्या पायाची सेवा तू करायची. म्हणले ठीक आहे, म्हटले काही हरकत नाही करील मी. होकार तर त्यानं दिला पण हा घरी गेल्यानंतर यानं काय केलं, त्याच्या वाट्याचा पाय दाबलाच नाही, हा फक्त याचा डावाच पाय दाबायचा. तिकडून तो आला आणि आल्यानंतर गुरुजीने सांगितलं, अरे शिष्या बघ म्हटले तू घरी गेला, यानं फक्त याच्याच पायाची सेवा केली, तुझ्या पायाची सेवाच केली नाही म्हटले आणि माझा पाय तो खूप ठणकायला लागला, किती मला त्रास झाला. म्हटले असं यानं फक्त त्याच्याच पायाची सेवा केली, माझ्या पायाची केलीच नाही. राग आला पाठ्याला, जो दगड उचलला दुसऱ्याचा जो पाय होता त्या पायाच्याच घातला. आता तो कोणाला लागला, टाकलं तकडं मोडून गुरुचं.
आता ते झाल्यानंतर गुरुजी ओळायला लागले. मग हा दुसरा शिष्य आला. म्हटलं काय काय झालं गुरुजी, काय का असं तुम्ही ओरडतात का? अरे बघ ना म्हटलं, त्याला राग आला, तू त्याच्या पायाची सेवा केली नाही म्हणून त्यानं काय केलं, तुझा पाय मोडून टाकला. म्हणजे त्यानं माझा पाय मोडला, त्यानं दुसरा दगड घेतला आणि दुसऱ्या पायावर टाकला त्या ठिकाणी. नाही काय सजोनी याला गुरु म्हणत नाही, म्हणजे शिष्य म्हणत नाहीत. आमचे गुरुजी घोले बाबा खूप विनोद करायचे बरं का. गुरु शिष्य होते आणि दोघं एकदम आळशी बरं का, एकदम आळशी महाराज. काही काही लोक खूप आळशी असतात बरं का, इतके आळशी असतात. एक पाठ्या असाच त्या ठिकाणी त्या जांभळीच्या झाडाखाली आ करून बसला बरं का. आ करून म्हणजे वरून जांभूळ पडलं का तोंडातच पडलं पाहिजे, नाही का. वरून जांभूळ पडलं का तोंडातच पडलं पाहिजे असं आज करून. म्हणजे त्याला एवढं सुद्धा म्हणजे जांभूळ उचलायचं तोंडात घालायचं, त्यापेक्षा तो आ करूनच झोपला. कर्मधर्म संयोगानं काय झालं माहिती का, एक जांभूळ पडलं वरून बरं का. त्यावेळेस हा थोडासा काणा झाला होता, नेमकं त्याच्या असं ओठावरती इथं पडलं बरं का, गालावर पडलं. गालावर पडल्यानंतर तिथं तेवढ्यामध्ये एक जण रस्त्याने चालला. आता तो घोड्यावरून चालला होता. ओ म्हटला जरा इकडे यावं. म्हटले काय, एवढं जे जांभूळ आहेत ना ते माझ्या तोंडामध्ये ढकला म्हटलं बरं का. एवढं जांभूळ काय करा माझ्या तोंडात ढकला. तेवढ्यामध्ये दुसरा एक जण त्या ठिकाणी झोपलेला होता बरं का. दुसरा पण एक जण झोपलेला होता. तो म्हटला अरे बाबा मी केलंय असतं रे ते त्या ठिकाणी, पण मला एवढं घोड्यावरून उतरायचं आणि मग तुझ्याकडे यायचं आणि मग ते जांभूळ तुझ्या तोंडात ढकलायचं, त्याच्यापेक्षा तो तुझा शेजारी झोपलेला आहे ना त्याला सांग ना ते जांभूळ ढकलायला. तो म्हटला अहो तो इतका आळशी आहे, एक कुत्र त्याच्या तोंडात मुतून गेला त्याला तो हाड सुद्धा म्हटला नाही. म्हटले तेव्हा माझ्या तोंडात तो जांभूळ कधी ढकलायचा. विठ्ठल एवढे लोक आळशी असतात. असेच आळशी गुरु शिष्य. आणि त्या आळशी गुरु शिष्यापैकी असा प्रसंग झाला की नेमकं रात्रीचे गुरुजी थोडेसे अगोदर झोपायचे. आणि बरोबर आहे, मग आता गुरुजींनी थोडंसं अगोदर झोपावं, शिष्यानंतर झोपावं, नाही का. पण हा शिष्य इतका आळशी बरं का, हा शिष्य इतका आळशी, तो गुरुच्या अगोदरच झोपून जायचा बरं का. गुरुच्या अगोदरच झोपून घ्यायचा. मग नंतर काय करायचे, गुरुजी झोपायचे पण तेवढ्यामध्ये ठेवणीवरचा दिवा बंद करायचे. गुरुजी विसरले बरं का. गुरुजी विसरल्यानंतर म्हटले शिष्या जा बरं तेवढा ठेवणीवरचा दिवा बंद करून टाक. म्हटले गुरुजी चालू द्या ना, रात्रीचं जाऊ द्या ना, चालू द्या. अरे नाही रे म्हटले मला उजाडात झोप येत नाहीत. म्हटले गुरुजी असं करा, अंगावरून गोदडी घेऊन टाका म्हणजे मध्ये अंधारच होतो, नाही का. असे काही शिष्य असतात सज्जनो, यांनी श्री गुरूंच्या सेवेबद्दल काही बोलूही नये, हा त्यांचा विषय नाही. विश्व माऊली ज्ञानोबरायाने मात्र आपल्या जीवनामध्ये श्री गुरूंची सेवा केली. सज्जनो बघा, माऊली ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी सारखा एवढा अमोघ ग्रंथ लिहिला नाही का, पण मी केला असं माऊली ज्ञानोबराय म्हटलं नाही. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी गेले, ते तर माझे जी उरले पाईक, पण पाईक म्हणजे शिपाई पण, नाही का. मी हा ग्रंथ सांगू शकत नव्हतो, पण हा ग्रंथ जो सांगितला तो श्री गुरूंच्या कृपेने सांगितला. आणि सज्जनो म्हणून श्री गुरूंची सेवा जीवनामध्ये केली, सर्व भाव श्री गुरूंना समर्पित केला. आणि ज्यावेळेस श्री गुरूंची कृपा झाल्यानंतर माऊली ज्ञानोबरायांच्या लक्षात आलं की या जगामध्ये संसार सागर तरुण जाणं कठीण आहे, मायेचं उल्लंघन करणं कठीण आहे, वासनेचं उल्लंघन करणं कठीण आहे. परंतु या सगळ्या प्रकारच्या गोष्टी जरी कठीण असतील तरी सुद्धा श्री गुरूंसारखा जर पाठीराखा असेल तर इतरांची त्या ठिकाणी गणती नाही, काहीच किंमत नाहीत. अभंगाच्या प्रथम श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा, श्री गुरु सारी खासता पाठीराखा. श्री गुरु सारी
इतरांचा लेखा कोण करी. आता या अभंगामध्ये इतरांचा शब्द याचं चिंतन करत असताना दोन प्रकाराने चिंतन करता येईल. कामक्रोध जे विकार आहेत त्यांची काय गणती आहेत जर श्री गुरूंसारखा पाठीराखा असेल तर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट इतरांचा म्हणजे याचा अर्थ श्री गुरु जे आहेत एकदा त्यांची जर कृपा असेल पाठीराखे जर ते असतील तर मग मात्र देवासारखा बलवत्तर जरी असेल तरी माऊली ज्ञानोबा सांगतात इतरांचा लेखा कोण करी. बघा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय ते आपल्या निळोबराने 42 दिवसाचं धरण धरलं. कोणासाठी तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांसाठी. कारण का तुकोबराने सांगितलं होतं मी काय करील तर तुमच्यावरती कृपा करून माझा साक्षात्कार तुम्हाला होईल किंवा त्या ठिकाणी तुम्हाला मी काय करील तर त्या ठिकाणी दीक्षा देईल किंवा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. आणि मग ती कृपा केल्याशिवाय मी जाणार नाही. सज्जनो परंतु जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय निळोबरायांना साक्षात्कार होण्याच्या आतमध्येच वैकुंठ गमन तुकोबरायांचं झालं. तुकोबराय वैकुंठाला निघून गेले आणि वैकुंठाला तुकोबराय गेल्यानंतर निळोबरायांनी पाहिलं अरे मला यांनी शब्द दिलेला होता आणि श्री गुरु खोटं बोलत नसतात. मला त्यांनी शब्द दिलेला होता की मी निश्चित काय करेल साक्षात्कार करून देईल आणि हे गेले कसे. आणि म्हणून निळोबरायांनी धरणं धरलं. किती दिवस 42 दिवस बरं का. म्हणजे याचा अर्थ मनुष्य बिना अन्ना पाण्याचा 42 दिवस जगू शकतो नाही का. सर्वसाधारण गणित 23 दिवसाचं आहे. पण निळोबरायांनी या जगामध्ये स्पष्ट करून दिलं की 42 दिवस मनुष्य बिना अन्ना पाण्याचा जगू शकतो. शेवटी मात्र तुकोबराय तर वैकुंठ गमन झालेलं होतं. भगवान परमात्म्याला चिंता पडली आणि भगवान परमात्म्याला चिंता पडल्यानंतर ते आले निळोबा डोळे उघडा. म्हटले कोण आहेत मित्र लोके चालक भगवान परमात्मा. निळोबराय म्हटले येथे तुझ लागी बोलाविले कोण. प्रार्थिल्या वाचोनी आलासिका प्रल्हादा करणे दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशा परिमजला नाही बा संकट. उगाच का फुकट श्रम केला. निळा म्हणे आम्ही नोळखूची देवा तू कयाचा धावा करीत असो. सजनो प्रत्यक्षात देव आले तरी सुद्धा निळोबरायांनी काय केलं देवाकडे सुद्धा पाहिलं नाही. इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा कोण करी इतरांचा लेखा. संपवतो एकदम काही काळजी करू नका. खरोखर वेळ झालेला आहे या ठिकाणी. इतरांचा लेखा कोण करी. श्रीगुरु सारिका असता पाठीराखा. एकदा श्रीगुरूंनी जर पाठ राखण जर केली तर इतरांचा लेखा कोण करी. याच्यासाठी दृष्टांत दिला राजयाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. सजनो राजाची पत्नी नाही का. मग भीक कोण मागत असतं भिकारीन मागत असते. राजाची पत्नी मात्र काही त्या ठिकाणी भीक मागत नाही. मनाची या जोगे सिद्धी पावी. तिच्या मनात आलं ते तिला काय होत असतं प्राप्त होत असतं. पण राजाची पत्नी झाल्यानंतर तिने सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपण पत्नी झालेलो याची जाणीव ठेवली पाहिजे बरं का.
तसं आपणच आपला अंगीकार श्री गुरूंनी केलेला आहे. हे ज्यावेळेस शिष्याच्या लक्षात येईल त्यावेळेस त्याने सगळ्यांचा उपहास केला पाहिजे. बाकीचा अभंग परवाच्या दिवशी सोडवणार आहेत. त्याने इतरांचा सगळ्यांचा उपहास केला पाहिजे. उपहास केला पाहिजे म्हणजे उपहास म्हणजे निंदा निर्भत्सना असा त्याचा अर्थ नाही. श्री गुरूंवरती एवढा विश्वास पाहिजे की बस मला प्रत्येक गोष्टीमधून माझे श्रीगुरु सोडवणारे. मग त्या पुढे देव सुद्धा त्या असणाऱ्या शिष्याला फिके वाटत असतात बरं. म्हणून निळोबाराने सांगितलं, निळा म्हणे आम्ही निळखुचे देवा, शेवटी मात्र येऊन या कृपा बनते. तुकया स्वामी सद्गुरुनाथे, हात ठेविला मस्तकी, प्रसाद देऊन केले सुखी. तुकोबारायांना वैकुंठावरून यावं लागलं. मग तुकोबारायांना, निळोबारायांना जशी तुकोबारायांची श्री गुरूंची शक्ती कळाली, माऊली ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ दादांची शक्ती कळाली, भक्त श्रेष्ठ अर्जुनाला गोपाल कृष्ण परमात्म्याची स्थिती कळाली, तशी आपल्याला सुद्धा आपल्या श्री गुरूंची ताकद कळाली पाहिजे. श्री गुरूंची ताकद कळाली पाहिजे. जसं रुई गावामध्ये राहणाऱ्या लोकांना गौमातेची शक्ती कळाली पाहिजे बरं का. गौमातेची ताकद कळाली पाहिजे. ही भूमी सामान्य नाही, ही भूमी विशेष आहे. बघा आमचा नागू छोटासा होता, एकदम छोटासा, बरोबर आहे का नाही. तो तर इथं आपल्या संस्थेमध्ये फक्त शिबिराला राहिला नाही का, शिबिराला राहिला. पण निलेश महाराजांची कृपा आमच्या नागूवरती झाली, अक्षय महाराजांची कृपा नागूवरती झाली. आज हा आपल्या आश्रमातला छोटा विद्यार्थी बरं का. मी ज्यावेळेस मारुती मंदिरात राहायचो महाराज, हे छोटं पोरगं होतं, एकदम छोटं, एकदम छोटं नाही का. पण आज सुंदर मृदंग वाजवतोय नाही का. आज आपल्या आश्रमामधले 6-7 विद्यार्थी संगीत विशारद झालेले, पूर्ण संगीत विशारद सज्जनो, 6-7 विद्यार्थी संगीत विशारद झालेले. यापैकी आमच्या अक्षय महाराजांच्या बहिणीने वैष्णवीने नाही का रामकथा केली, अतिशय सुंदर केली. आपली जी शीतल आहेत तिनं भागवत कथा केली महाराज. 2000 श्लोक तिचे कंठस्थ आहे, सोपी गोष्ट नाही. ही ताकद कशाची? ही ताकद आमच्या गौमातेची. म्हणून या नगरीमध्ये तुम्ही डोकं चालू नका की आमच्या मुलांना कीर्तन येतं का नाही येतं. तुम्ही डोकं चालू नका, तुम्ही फक्त पडून राहू द्या या ठिकाणी, या मुलांना राहू द्या. मी सांगतो एक सुद्धा मुलगा इथला वाया जाणार नाही जो या आश्रमात शिकेल, एक सुद्धा वाया जाणार नाही महाराज. काय आमचे जुने मुलं गोड गातात महाराज, काय गोड गातात त्या ठिकाणी. म्हणून इथला एक सुद्धा मुलगा वाया जाणार नाही. आणि गौ मातेच्या कृपेने एक सुद्धा मुलगा घरी राहणार नाही बरं का. एक सुद्धा मुलगा घरी राहणार नाही. काही ना काही तो त्याच्या जीवनामध्ये करील. आणि माझी तर जिद्द अशी आहे की माझ्या आश्रमातला विद्यार्थी हा कीर्तनकार होणार, भागवतकार होणार, रामकथाकार होणार. एवढंच नाही, 18 पुराणाच्या कथा करणार. हा माझा आशीर्वाद आहे, ध्यानात ठेवा. हा आशीर्वाद आहे, हे गौ मातेचे हा माझा आशीर्वाद आहे. मी खरं सांगतो, मी तेवढा सामर्थ्यवान नसेल, पण मी सुद्धा आमच्या जोग महाराजांच्या कृपेने बरं का, माझ्यावरती लाडकी लेख मी संताची, माझ्यावर कृपा बहुतांची. महाराज नागरे बाबांचं तेवढंच प्रेम जीवनात कमवलं, बन्सी बाबांचं तेवढंच प्रेम जीवनात कमवलं, श्याम महाराज शास्त्रींचं तेवढंच प्रेम जीवनात कमवलं, बालयोगीजी महाराजांचं तेवढंच प्रेम कमवलं, कुरेकर बाबांचं सुद्धा तेवढंच प्रेम जीवनामध्ये कमवलं. म्हणून हे सगळे जे संत महात्मे त्यांची कृपा माझ्यावरती आहे. आणि म्हणून सांगतो इथला एक पण विद्यार्थी वाया जाणार नाही, एक पण विद्यार्थी वाया जाणार नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही कर्तृत्व तो करील. ह्या तर सगळ्या गोष्टी करतीलच हे मुलं. पण शालेय शिक्षणामध्ये सुद्धा यंदा आमच्या हरभाऊ शिंदेंची कन्या मागच्या वर्षी आपल्याच आश्रमात राहिली आणि 97.23% मार्क्स मिळून संपूर्ण विद्यालयामध्ये 1 नंबरनं पास झाली. ती मुली 1 नंबरनं पास झाली. आमचे असणारे आराध्या पठाडे मुलींमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये 1 नंबर तिचा मुलींमध्ये त्या ठिकाणी आला. हे सगळी कृपा गौ मातेची, ही शक्ती ताकद तिची आहे. म्हणून तुम्ही फक्त निश्चिंत राहा, काहीच काळजी करू नका. आणि आपल्या आश्रमात या ठिकाणी पैसे कमवण्यासाठी मी गौ मातेची शपथ घेऊन सांगतो, हे विद्यार्थी मी ठेवलेले नाही.
याच्यासाठी मी ठेवलेले नाही आणि मला कुठल्याच प्रकारची चिंता करण्याची काहीच गरज नाही. आज योगीराज तुकाराम बाबांनी, माऊली बाबांनी आणि जर समजा आपल्या काशीनाथ बाबांनी हे करून नसतं ठेवलं तर आज काय राहिलं असतं शिल्लक खेळलेला. यंदा दिंडीत किती लोक होते महाराज? 1200 लोक यंदा दिंडीमध्ये चालले, आळंदीपासून म्हणजे खेडल्यापासून तर पंढरपूर पर्यंत. सजन त्यांनी करून ठेवलं हे त्याचंच द्योतक आहे. आज जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांनी हे जर गुरुकुल तयार करून जर नसते ठेवले, बरोबर आहे का नाही, आज काय राहिलं असतं? काय राहिलं असतं म्हटल्यापेक्षा मी सांगतो अर्धा महाराष्ट्र व्यसनी बनला असता. जर बाबाजींचा जन्म नसता झाला तर अर्धा महाराष्ट्र व्यसनी बनला असता. आज जे माणसं म्हणून वागवतात, माझ्या मौनगिरी बाबानं मला माणूस बनवलं. सजून ही सगळी ताकद मौनगिरी बाबांची त्या ठिकाणी, ही त्यांची ताकद आहे. आणि म्हणून त्यांच्याच असणाऱ्या कृपेमुळे आज हजारो ठिकाणी पार काशीपर्यंत आश्रमाची उभारणी झाली महाराज. आणि म्हणून ध्यानात ठेवा, ह्या गोष्टी म्हणजे हा प्रपंच नाहीये, हे मुलं सुद्धा हा प्रपंच नाही. हे कशासाठी? हे या गावाचं नाव रोशन व्हावं. सजनो ध्यानात ठेवा, या शाळेमध्ये हे मुलं आज 35-40 विद्यार्थी शिकून जातील. याच्यातला एखादा IAS ऑफिसर झाला तो कुठं शिकला? मी रुईला शिकलो, रुईच्या शाळेमध्ये शिकलो, माऊलींकडे शिकलो. म्हणजे हा मुलगा आपल्या गावाचं नाव, तो IAS ऑफिसर समजा उत्तर प्रदेशात गेला आणि कुठेही गेला तरी त्यानं एखादं कर्तृत्व केलं तर गावाचं नाव कोणतं निघणार आहे? रुईचं निघणार आहे. अरे 35-40 मुलं निदान इथं दुकानात जातात, कोणी पंडित पोंगे खातात, कोणी कुरकुरे खातात, तेवढं का होईना निदान गावाला बेनिफिट आहे का नाही? बरोबर आहे का? अरे गावचा टर्नओव्हर वाढतो त्याच्यामधून, ध्यानात ठेवा. म्हणून याच्यासाठी हा अट्टहास आहे. आपल्याला कळावं की गौ मातेची शक्ती काय, श्री गुरूंची शक्ती काय. एकच दृष्टांत सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, श्री गुरूंची शक्ती, श्री गुरूंची ताकद फार थोड्या लोकांना कळाली. रामदास स्वामींचे शिष्य होते कल्याण. आणि सजनो, ज्यावेळेस असा कल्याणासारखा असणारा जो काही त्या ठिकाणी शिष्य, रामदास स्वामीने सांगितलं, कल्याणा जा त्या झाडाच्या फांदीवरती, म्हणजे त्या झाडावरती. आणि ते झाड कुठं होतं? खाली विहीर होती आणि त्या विहिरीवरती ते झाड होतं महाराज. आणि कल्याणाला सांगितलं, म्हणले कल्याणा असं कर, त्या बाजूनं बस. कोणत्या बाजूनं बसवलं? ज्या बाजूनं फांदी तिकडून. आणि तोंड कुठं करायला लावलं? झाडाच्या बाजूला. आणि ह्या हातात कुऱ्हाड घे आणि तेवढी फांदी तोडून टाक. आता बघा, कल्याणानं पाहिलं की निश्चित मी जिकडं तोंड करून बसलेलो आणि जिकडं पाठ करून बसलेलो, आता मी जर समजा झाडाच्या बाजूनं जर फांदी तोडली आणि मी ज्या बाजूनं बसलेलो ती फांदी कुठं पडणार आहेत? विहिरीमध्ये, नाही का? पण कल्याणानं पाहिलं की गुरुजीने ज्या अर्थी मला ही झाडाची फांदी तोडायला सांगितली आणि त्या सांगून ते निघून गेले आतमध्ये. त्यांनी पाहिलं आपले गुरुजी म्हणजे शेख चिल्ली नाही, बरोबर की नाही? आपल्याला शेख चिल्लीची गोष्ट होती, तसे आपले शेख चिल्ली नाही आपले गुरुजी. त्या कल्याणाने काहीच विचार केला नाही महाराज. त्यानं पाहिलं मी निश्चित पडणार आहे. महाराज सांग गुरुजी तर आतमध्ये जायचे, आतमध्ये झाडाची फांदी त्या ठिकाणी तोडूनच टाकली. तोडल्यानंतर कल्याण जसा वरून पडला तो विहिरीमध्ये पडला. ती फांदी आतमध्ये, ती कुऱ्हाड आतमध्ये आणि त्याला पोहता येत नव्हतं. सगळे जण म्हटले, गुरुजी गुरुजी बघा कल्याण किती मूर्ख आहे. म्हटले काय झालं? ज्या बाजूनं फांदी तो म्हणजे फांदीवर बसला आणि झाडाच्या बाजूनं फांदी तोडली आणि तो आतमध्ये पडला. गुरुजी म्हटले तो मूर्खाचे. म्हटले गुरुजी काय म्हटले? मूर्खाचे तो. आता सांगितलं होतं कोणी? जा म्हटले झटकन, आता सराट आणा, हे करा ते करा. आणि मग पळापळ सुरू झाली. बाकीच्याने सराट आणलं, ते दोर आणला आणि त्या ठिकाणी गुरुजी आणि काही मुलं खाली उतरले आणि उतरल्यानंतर कल्याणाला वरती काढलं. मग त्यावेळी कल्याणानं त्या ठिकाणी म्हटले, कल्याणा काय झालं रे? तर गुरुजींनी अशी कृपा केली की बरोबर कल्याणाने फांदी तोडली, तो खाली गेला. पण खाली गेल्यानंतर त्या विहिरीमध्ये गुरुजींनी आपलं एक रूप ठेवलं आणि कल्याण गुरुजींच्या मांडीवरती जाऊन त्या विहिरीमध्ये पडला. सजनो ध्यानात ठेवा, श्री गुरु सारिका असता पाठीराखा. श्री गुरूंसारखे पाठीराखे असतील इतरांचा लेख. अरे काळ सुद्धा तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. ही श्री गुरूंची ताकद आहे आणि ही कळाली पण पाहिजे. नाहीतर
मग काय झालं, एका राजाला भिकाऱ्याची मुलगी पसंत पडली आणि पसंत पडल्यानंतर राजानं ती मुलगी मागितली आणि तिचं लग्न राजाशी झालं. आता ती कोण झाली, आता ती राणी झाली, बरोबर आहे का नाही, ती राणी झाली, संपूर्ण राज्याची मालकीण झाली. आणि मग आता आली ती, आल्यानंतर मग म्हाताऱ्या बाया आणि मग त्या म्हणायला लागल्या, राणीसाहेब जरा नाव घ्या. नाव घ्या म्हटल्यानंतर आता ही कोण होती, राजाची पत्नी होती बरं का, पण मुलगी कोणाची होती, भिकाऱ्याची होती, बरोबर की नाही. मग तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. म्हटले गरम गरम दुधावरती नरम नरम साय, नाही का, गरम गरम दुधावरती नरम नरम साय, हरिश्चंद्राचं नाव घेते, भिक्षा वाढू ओ माय. कळालं का तिला त्या ठिकाणी, नाही, कारण मुलगी कोणाची, भिकाऱ्याची. भिकाऱ्याच्या मुलीला आपण राणी झालो हे कळू शकत नाहीत. तसं जे मनाने हलकट आहे त्यांना श्रीगुरूंची महती कळू शकत नाहीत. श्रीगुरूंची महती कळण्यासाठी तोच पाहिजे की ज्याची निष्ठा आपल्या श्रीगुरूंवरती, माऊली ज्ञानोबांची निष्ठा आपल्या श्रीगुरूंवरती होती. म्हणून ते निश्चयाने सांगतात की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे आणि काय वाणी, म्हणजे कोणत्याच प्रकारचं त्याला उणं म्हणजे कमतरता नसते, वाणी म्हणजे कमतरता नसते. आणि माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरेलो गुरुकृपे, श्री गुरु सारिका आस्था पाठेरा का इतरांचा लेखा कोण करी, उरलेलं अभंगाचं चिंतन परवाच्या दिवसाच्या कीर्तनामध्ये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली